नमस्कार प्रेक्षकांना. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली टिफिन पॅक करून निघालेली असते तेव्हा अस्मिता तिला विचारते, कुठे निघाली सायली? त्यांच्यासाठी घरचा डब्बा घेऊन चालली. तर प्रतिमा आत्या विचारतात, जे अर्जुनला रोज घरचं जेवण मिळतंय ना? सायली सांगते, त्यांचं नशीब एवढं कुठे मोठं प्रतिमा आत्या, तिथलंच जेवण करताय, तेही त्यांच्याकडनं खाल्ले जात नाही. तुम्ही विचारतो, मी येऊ का सायली वहिनी तुझ्याबरोबर? सायली सांगते, तुम्हाला आईबाबांना घेऊन यावं लागेल, आता मी जाते. तिथून निघून जाते. तर अर्जुन इन्स्पेक्टरला विचारत असतो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण काही मिळालं नाही ना माझ्या विरोधात? काही मिळणार पण नाही, कारण मी निर्दोष आहे. कारण आपलं लिगल सिस्टम निर्दोष व्यक्तीला शिक्षा करत नाही. तर इन्स्पेक्टर खूपच चिडतात. त्याच टेबलवर जोरात हात मारून, तू निर्दोष नाही आहे, मी तुला असं सहजासहजी सुटू देणार नाही. कॉन्स्टेबल आत टाका याला. अर्जुनच तिथून निघून जातो. तर सचिन महिपत शिगरेंना भेटायला आलेला असतो. ना उद्या कोर्टामध्ये आपलं पहिलं हिअरिंग आहे. देशपांडे वकिलांनी जे तुम्हाला सांगितलंय ते मुद्दे तुम्ही व्यवस्थित बोला. महिपत शिगरे म्हणतात, काळजी नाही करायची दीक्षित, आता मला सोडवण्यासाठी एवढा आटापिटा करतोय तेव्हा मी नाही विसरणार, बरोबर बोलेल. नागराज काका म्हणतात, प्लॅनिंग चांगलं आहे तुमचं, पण हे सगळं महिपतला सोडवण्यासाठी करताय ना, मला सोडवण्यासाठी काय करताय? सचिन सांगतो, की आपण अण्णांना सोडूया, त्यानंतर तुमच्याकडे लक्ष देता येईल. एकाच वेळेला दोघांना सोडायला गेलो ना तर कोणालाही डाऊट येऊ शकतो. तर महिपत शिगरे सांगतात, टेन्शन घ्यायचं नाही नाग्या, तुला सोडवण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे दीक्षित, बोललाय ना तो, मग पूर्ण करणार. तर सचिन जजला मॅनेज करण्यासाठी काही पैसे मागून घेतो. तर महिपत शिगरे सांगतात, पैसे तुला मिळतील, पण तो अर्जुन सुभेदार आडवाने आला पाहिजे. तर सचिन सांगतो, अर्जुन सुभेदाराचा काटा परस्पर निघालाय अण्णा, एका खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये. महिपत शिगरे आणि नागराज काका दोघांनाही धक्का बसतो. नागराज काका सांगतात, नाही, अर्जुन खून नाही करू शकत, तर नक्कीच कोणतरी अडकवलं असेल. तेव्हा सचिन सांगतो, मला तर पूर्ण खात्री आहे, हा खून प्रियानेच केलेला असेल आणि तिनेच याला अडकवलं आहे. महिपत शिगरे सांगतात, अच्छा, त्या बबलीला तू पण ओळखायला लागला काय? मला पण आधी वाटलं होतं की ती चुचुंद्री आहे, पण ती तर मगर निघाली. तर सायली अर्जुनला डब्बा घेऊन आलेली असते. अर्जुन आधी चैतन्यला विचारतो, तुमच्या हाती काही लागलं का? चैतन्य सांगतो, सायली वहिनीने तुला डब्बा आणलाय, आधी ते खाऊन घे बरं तू. अर्जुन जेवायला बसतो. जेवण बघून तर खूप इमोशनल होतो आणि त्याला एवढी भूक लागलेली असते आणि तो पटपट जेवायला लागतो. त्याच वेळेला त्याला ठसका लागतो आणि सायली पटकन पाण्याची बॉटल काढून देते त्याला. हो सावकाश, थोडा हळू खा. सायली मनातच विचार करते, हा सगळा त्रास माझ्या नवऱ्याला त्या प्रियामुळे होतोय, मी तिला असं सोडणार नाही, हा शेवटचा गुन्हा तिचा. जेवण झाल्यानंतर अर्जुन विचारतो, सिनियरकडून काय माहिती मिळाली? चैतन्य सांगतो, या केसवर जे जज आहे ते श्रीकांत जमादार, आधी वकील होते, नंतर जज झाले. अर्जुन विचारतो, सरकारी वकील कोण आहे? निरंजन प्रभू. या वकिलांना प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा राग. तर अर्जुन सांगतो, काही काळजी नको करू, मी ओळखतो त्यांना. तर चैतन्याला अर्जुन शांता मावशीच्या नवऱ्याबद्दल माहिती काढायला लावतो. सायलीला ज्या ठिकाणी आईस्क्रीम खायला गेले होते तिथल्या मॅनेजरची माहिती काढायला लावतो. इन्स्पेक्टर सावंत सांगतात, माझ्या हाती अजून एक माहिती लागली, मोबाईलमध्ये काहीतरी दाखवतो. अर्जुन चैतन्य दोघंही बघतात, आपल्याला काही दाखवलं नाही ते, काही ते सस्पेंड ठेवलं आहे त्यांनी प्रेक्षकांना. ठीक आहे, आपल्याला कळेलच कोर्टात. तर सायली अर्जुनला सांगते, प्रिया त्या दिवशी अधिराज भाऊजींना पण भेटली होती. अर्जुन विचारतो, काय? मम्मा तर बोलली होती ती अश्विनसोबत बाहेर पडली. सायली सांगते, ती थोडा वेळ असेल त्यांच्यासोबत. सायलीचं अधिराजबरोबर जे फोनवर बोलणं होतं ती सगळं अर्जुनला सांगते. प्रियाच्या हाताला रक्त लागलेलं होतं तेही सांगते. तेव्हा अर्जुनला डाऊट येतो की हा खून नक्की प्रियाच्या हातूनच झालेला असावा. तर चैतन्य सांगतो, मग मी आता या दिशेने पुरावे गोळा करायला लागतो की प्रियानेच हा खून केला असेल. अर्जुन त्याला थांबवतो, नाही, पहिली स्टेप आपली काय असणार आहे, हा खून मी केलेला नाही, आणि दुसरी स्टेप, मी जर हा खून केला नाही आहे तर कोणी केला आहे. त्यानंतर प्रियाच्या विरोधातले पुरावे जमा करावे लागतील. इन्स्पेक्टर सावंत सांगतात, अर्जुन सर, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला निर्दोष मुक्त करण्यासाठी आम्ही वाटेल ती मदत करू. त्याच वेळेला एक कॉन्स्टेबल तिथे येतात. इन्स्पेक्टर सावंतला सांगतात, इन्स्पेक्टर पाटकरांनी एक मोबाईल लावलेला इथे टेबल खाली, तुमच्यामध्ये आत्ता जे बोलणं चालू आहे ते सगळं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार आहे. त्यांच्यातलं हे बोलणं माझ्या कानावर पडलं आहे, तेव्हा तुम्ही चेक करून बघा एकदा टेबल खाली खरंच मोबाईल आहे की नाही. तो सगळेच मोबाईल शोधायला लागतात. तेव्हा खरंच तिथे मोबाईल लावलेला असतो टेबलच्या खाली, रेकॉर्डिंग चालू असते. रेकॉर्डिंग बंद करून अर्जुन तो फोन इन्स्पेक्टर सावंतांकडे ठेवायला लावतो. आपल्याला कोर्टामध्ये हा पुरावा म्हणून कामात येईल.
तर सायली खूप चिडलेली असते. वरिष्ठ अधिकारी असताना सुद्धा या लेवलला जाऊ शकतात. मी आत्ता जाऊन त्यांना जा विचारते. अर्जुन थांबवतो. नाही, एवढी घाई करून चालणार नाही. आणि चैतन्याला त्यातलं सिम कोणाच्या नावाने रजिस्टर आहे ते चेक कर. त्याच वेळेला दुसरे कॉन्स्टेबल येतात आणि वेळ संपली म्हणून सांगतात. तर सगळे तिथून निघून गेल्यानंतर तो कॉन्स्टेबल परत येऊन चेक करतो, तर तिथे मोबाईल दिसत नाही त्याला. तर प्रिया आणि अधिराज दोघंही कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात. अधिराज प्रियाला सांगतो, हा ड्रेस ज्याने पण डिझाईन केला असेल त्याने विचारसुद्धा नसेल केला की हा ड्रेस इतका सुंदर दिसेल. मागे कारण आहे, कारण तो तू घातलेला आहे ना. तुला खरं सांगू, तू गोंडपाट जरी घातलं ना तरी असं वाटेल की डिझायनर गाऊन घालून. पण प्रेक्षकांना अधिराजने गोंडपाटची उपमा देऊन प्रियाची बरीच खिल्ली उडवली. तर प्रिया सांगते, अरे किती कौतुक करशील माझं. मनातच विचार करते, हा तर माझ्यावर कंप्लीट लट्टू झाला आहे. आता हळूहळू याचा खिस्सा मोकळा केला पाहिजे. अधिराज विचारतो, काय विचार करते. तेव्हा प्रिया सांगते, तुझ्यासोबत असली ना असं वाटतं की खूप आनंदी मी. पण कधी कधी वाटतं माझ्या आयुष्यात आनंद नाहीच आहे ना. आईचं ऑपरेशन बाकी आहे, लहान बहीण परीक्षेला बसू शकणार नाही आणि लहान भावाला प्रोजेक्टसाठी दिल्लीला जायचं आहे. हा सगळा खर्च मी कसा करणार. तेव्हा अधिराज सांगतो, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. पैसे लागत आहे. तेव्हा प्रिया 4 लाख सांगते. तर अधिराज लगेच चेकबुक काढतो आणि 5 लाखाचा चेक तिच्या हातात देतो. आता या पैशातनं आईचं ऑपरेशन पण बहिणीला पण परीक्षेला बसता येईल आणि भावाला पण दिल्लीला जाता येईल. तर तू टेन्शन घेऊ नको. तर ती उठूनच अधिराजला मिठी मारते. तू ना एका देवदूतासारखा आला आहेस रे माझ्या आयुष्यात. आणि समोर एका ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो, मध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. त्याच वेळेला संतोषचा फोन येतो तिला आणि ती बाजूला येऊन बोलते. तर अधिराज विचार करतो, प्रिया नेमकं कोणाशी बोलते, हिचं बोलणं ऐकायला पाहिजे. हळूहळू तिच्याजवळ येतो. नेमकं त्याच वेळेला प्रियाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो फोनवर बोलण्याचं नाटक करतो. प्रिया परत तिथून बाजूला जाते आणि संतोषवर चिडूनच म्हणते, तू पनवेलमध्ये परत का आलास. सांगितलं होतं ना काही दिवसासाठी तुझं तोंड इथे दाखवू नको. तर तो सांगतो, मी ज्या गावी गेलो होतो तिथेही माझा रेकॉर्ड खराब आहे, म्हणून मला तिथून पोलिसांच्या धाकाने परत निघून यावं लागले. तर प्रिया त्याला भेटायला जाणार असते. फोन ठेवल्यानंतर ती अधिराजला सांगते, खूप वेळ झाला आहे, आता निघायला हवं. तर अधिराज तिला थांबवतो आणि गुडघ्यावर बसून अंगठी देऊन तिला प्रपोज करतो लग्नासाठी. प्रिया त्याला उठवते आणि त्याला सांगते, तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी मी तयार झाली पण असती, पण मी नाही करू शकत लग्न. तेव्हा अधिराज विचारतो, का. तर प्रिया सांगते, माझं लग्न आधीच झालेलं आहे. ऐकल्यानंतर तर अधिराजला धक्का बसतो, पण तू मला आधी का नाही सांगितलं हे. प्रियाची ॲक्टिंग सुरू होते. अरे कोणत्या तोंडाने सांगणार मी तुला की माझा नवरा दारू पितो, मला मारझोड करतो. माझ्या आईवडिलांनी अरेंज मॅरेज करून दिलं माझं. त्यांनी आधी सांगितलं होतं चांगली नोकरी करतो, पण आता मलाच त्याला सांभाळावं लागतं आहे. तर अधिराज तिला सांगतो, तू डिवोर्स घे आणि माझ्याशी लग्न करू शकते. प्रिया सांगते, तू खरंच माझी शेवटपर्यंत साथ देशील. तर अधिराज मनातच विचार करतो, ही मुलगी एवढं टोकाचं खोटं कसं बोलू शकते, हिला थोडीसुद्धा लाज नाही का. तर सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आईस्क्रीम पार्लरमध्ये अर्जुन सायली दोघं आले होते आईस्क्रीम खायला, तिथं आलेले असतात. त्या वेटरला सायली सगळा घडलेला प्रकार सांगते आणि तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला याल का म्हणूनच विनंती करते. तेव्हा तेही तयार होतात. तिघेही नंतर जयेशला भेटलेले असतात. जयेशला पण सायली सांगते की घडलेला जो प्रकार आहे तू तसेचं तसं कोर्टामध्ये बोल, कारण तुझी साक्ष खूप महत्त्वाची आहे. जयेश पण तयार होतो. तेव्हाच इन्स्पेक्टर सावंतांना फोन येतो आणि तिथून ते निघून जातात. तर चैतन्य, सायली मावशीच्या घराजवळ जाऊन तिथं चौकशी करतात त्यांच्या नवऱ्याबद्दल. तेव्हा त्या बाईंकडनं माहिती मिळते की हो, नवनाथ काकांचा पत्ता माहिती आहे ना मला, तळ्याच्या मागे वस्ती ना, तिथे राहतात ते नवनाथ काका. सायली आणि चैतन्य नवनाथ काकांच्या घरी जातात. दरवाजा उघडल्यानंतर त्यांना समोर काय दिसलं हे तर आपल्याला काही दाखवलं नाही आहे. भाग इथेच संपतो. पण ते बघितल्यानंतर दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि पुढील भागात बघायला मिळतं की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत असतात, शांताबाईच्या नवऱ्यापर्यंत सायली वहिनी आणि चैतन्य जाऊन पोहोचले. तर अर्जुन सांगतो, म्हणजे उद्याच्या हेअरिंगची तयारी झाली आपली. तर प्रिया रिक्षात बसून जाते आणि तिच्या मागावर अधिराज पण जातो. पण मध्येच प्रियाची रिक्षा कुठे गायब होते त्याच्या लक्षातच येत नाही. असं तो सायलीला फोन करून कळवतो. तर सायली त्याला सांगते, आत्तापर्यंत जसं प्रियावर लक्ष ठेवत आलात तसंच इथून पुढे पण लक्ष ठेवा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मेन म्हणजे स्वतःची काळजी घ्या.